नेक्स्ट पार्ट पहा. प्रॉपर्टीज ऑफ एंगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड ए ट्रान्सव्हर्सल. समजा टू पॅरलल लाईन्स घेतल्या आणि वन ट्रान्सव्हर्सल जर घेतली, डायग्राम काढू म्हणजे लक्षात येईल. सर आवाज खराब. जस्ट मिनिट. डायग्राम घेतलेले आहे. इन डायग्राम लाईन यल पॅरलल लाईन यम अँड लाईन यन इज ट्रान्सव्हर्सल. इथे टू लाईन्स ना वन ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट केल्यानंतर टोटली 8 अँगल्स इथे तयार होतात. आता या अँगल्स ना आपण सोयीसाठी नेम देऊ. सपोज हा अँगल जो आहे तो ए, बी, सी, डी, ई, एफ, जी अँड एच. आता इथे लाईन यल, लाईन यल पॅरलल लाईन यम and line N is transversal. आता इथे टू पॅरलल लाईन्स ना वन ट्रान्सव्हर्सलनी इंटरसेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे काय प्रॉपर्टीज मिळतात ते आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. तर करस्पॉन्डिंग अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. पहा, फर्स्ट corresponding angles are congruent. Corresponding angles are congruent. आता corresponding angle च्या पेअर पहा. इथे मी लिहितोय फर्स्ट. इथे पहा, हा अँगल ए, अँगल ई, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल ई. सेकंड पेयर पहा, अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एच. डायग्राम मध्ये पहा, अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एच. देन थर्ड पेयर इकडची पहा, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एफ. अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एफ. and last one angle C. इथे पहा, angle C congruent angle G. angle C congruent angle G. तर या 4 पेयर्स कॉन्ग्रुएंट असतात. हे करस्पॉन्डिंग अँगलच्या बाबतीत झालं. इथे पहा, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता सेकंड पार्ट पहा. म्हणजे each pair of corresponding angles formed by two parallel lines and their transversal is of congruent angles. आता second property of alternate angles. Each pair of alternate angles formed by two parallel lines and their transversal is of congruent angles. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असतात तर ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. आणि अल्टरनेट अँगलचे 2 टाइप्स आहेत. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. तर ही प्रॉपर्टी आपण शॉर्टकट मध्ये लिहूया. तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट पहा, इथे लिहितो, अल्टरनेट angles are congruent. आता आपल्याला अल्टरनेट अँगलच्या पेअर लिहायच्या आहेत आणि त्या कॉन्ग्रुएंट दाखवायच्या आहेत. तर याचे 2 टाइप्स आहेत सांगितल्याप्रमाणे. इंटेरियर अल्टरनेट
angles पहा first interior alternate angles आणि second part exterior alternate angles. Exterior alternate angles. ओके. आता इथे पहा इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या पेअर कोणत्या. तर इथे पहा डायग्राम मध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या पेअर डी अँड एफ. अँड नेक्स्ट ग्रीन कलरने दाखवतो इथे सी अँड ई. तर ह्या इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या पेअर आहेत आणि त्या कॉन्ग्रुएंट असतात हे लक्षात घ्या. इथे मी लिहितोय पेअर पहा अँगल डी अँड अँगल एफ म्हणजेच अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एफ अँड सेकंड पेअर अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल ई. अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल ई. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या पेअर पहा. एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या पेअर पहा. आता एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या पेअर एक्सटेरियर बाहेरच्या बाजूला आहेत त्या कशा होत आहेत पहा. अँगल ए अँड अँगल जी. आणि इथे सेकंड होईल अँगल बी अँड अँगल एच. तर या पण कॉन्ग्रुएंट असतात. तेच इथे मी लिहितोय फर्स्ट पेअर पहा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल जी. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल जी अँड सेकंड पेअर अँगल बी अँड अँगल एच. अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल एच. तर इथे पार्ट करतो म्हणजे लक्षात येईल. ओके. आता हा सेकंड पार्ट झाला. आता थर्ड पार्ट याच्यामधला तो म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. Each pair of interior angles formed by two parallel lines and their transversal is of supplementary. तर इथे इंटेरियर अँगलच्या पेअर असतात तर ते त्या सप्लिमेंटरी असतात. पहा इथे मी प्रॉपर्टी लिहितोय. थर्ड इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. शॉर्टकट मध्ये असं मी लिहितोय इंटेरियर angles are supplementary. आता इंटेरियर अँगलच्या पेअर इथे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या सप्लिमेंटरी दाखवायच्या आहेत म्हणजे त्यांची सम 180 डिग्री घ्यायचे आहेत. तर अशा पेअर 2 तयार होतात हे आपल्याला ऑलरेडी आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. तर इथे मी डायग्राम मध्ये दाखवतोय पहा त्या पेअर. तर इथे अँगल ए हा पहा आणि अँगल ई. अँगल सॉरी ए नाही अँगल डी अँड अँगल ई. आणि इकडचा पहा ग्रीन कलरने दाखवतोय अँगल सी अँड अँगल एफ. तर हे इंटेरियर अँगल्स आहेत हे सप्लिमेंटरी दाखवायचे आहेत म्हणजे त्यांची सम 180 डिग्री घ्यायची आहे. 2 पेअर्स आहेत. 1 पहा लिहिताना इथे लिहायचं आहे अँगल डी प्लस अँगल
E angle D plus angle E is equal to 180 degree, and second pair पहा इथे angle C plus angle F is equal to 180 degree. तर या प्रॉपर्टीज कशा संदर्भातल्या आहेत, तर टू पॅरलल लाईन्स असेल आणि वन ट्रान्सव्हर्सल जर दिलेली असेल तर त्यावेळीच्या या प्रॉपर्टीज आहेत. तर या महत्वाच्या प्रॉपर्टीज इथे पहा. पहिली करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, सेकंड पाहिली अल्टरनेट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट, and third पाहिली तर इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, म्हणजेच प्रॅक्टिसचे 2.2. फर्स्ट एक्झाम्पल, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल, in the adjoining figure, if line M parallel line N and line P is transversal, then find X. पहा डायग्राम मध्ये पहा, म्हणजे लक्षात येईल. तर आपल्याला डायग्राम दिलेली आहे. डायग्राम मध्ये त्या ज्या लाईन आहेत तर ते आपल्याला पॅरलल दिलेले आहेत. तर इथे लाईन M, parallel line N and line P is transversal. Line P is transversal. तर अशा वेळी इंटेरियर एंगल्स असतात तर ते सप्लिमेंटरी असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. Therefore, इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी. लक्षात घ्या. Therefore, इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजेच इंटेरियर अँगलची सम 180 डिग्री येते हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला इथे इंटेरियर अँगल पहा, इथे कोणते आहेत मी रेड कलरने दाखवतो. हा पहा आणि हा. तर त्याची मेजरमेंट दिलेली आहे तीच घ्यायची आहे. त्यामुळे 3x प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री घ्यायचे. Therefore 4x, 3x plus 1x, 4x is equal to 180 degree. Therefore x is equal to 4 ने इकडे डिवाइड करा. 4 4 जा 16, इथे रिमाइंडर 2 वरती 0 घेतले 20 झाले. 4 5 जा 20. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे 45 डिग्री. म्हणजे तिथे पर्याय येणार आहे सी. ओके. हा. तर हे कसं आलं हे आपल्याला डिटेल कळावं. कोणतंही एक्झाम्पल आलं तर ते कसं आन्सर येतं ते कळावं. आणि हेच एक्झाम्पल समजा 2 मार्क्स साठी आलं, 3 मार्क्स साठी आलं तर हे असं डिटेल मध्ये सोडवता येणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, त्यातलं सेकंड, in the adjoining figure, if line A parallel line B and line L is a transversal, then find X. इथे पर्याय दिलेले आहेत. आता हे एक्झाम्पल जर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर आपल्याला इथे त्या लाईन पॅरलल दिलेले आहेत आणि ट्रान्सव्हर्सल दिलेले आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. आता हे सॉल्व्ह कसं करायचं पहा. तर इथे
आता आपण हे सोडवताना वेगवेगळ्या मेथडने सोडवता येतं. तर इथे तुम्ही लाईन ए पॅरलल लाईन बी and line L is transversal. आता लाईन L ट्रान्सव्हर्सल मिळाली. ओके. मग आता इथे हा अँगल पहा, इथला रेड कलरने दाखवतो हा आणि हा. तर हे इंटेरियर अँगल्स आहेत. तर इथे आपण काहीतरी नेम देऊ शकतो. तर इंटेरियर अँगल्स किंवा याच्या अगोदर आपण हे इथे काहीतरी नेम द्यायचं आहे आपल्याला. समजा इथे आपण y नेम दिलं, तर y आणि 2x हे अपोजिट अँगल्स आहेत हे लक्षात घ्या. ओके. तर हे y इज इक्वल टू, इकडे मी साईडला मुद्दाम लिहितोय ते y इज इक्वल टू 2x का, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, vertically opposite angles. तर opposite angles are congruent. ओके. मग आता इथे इकडचा पार्ट पहा. तर हा लाईन ए पॅरलल लाईन बी and लाईन L is transversal, then interior angles are supplementary. Therefore interior angles are supplementary. आता इंटेरियर अँगल 4x आणि y आहे. 4x प्लस y इज इक्वल टू 180 डिग्री येणार. मात्र आता इथे y ची व्हॅल्यू ठेवायची आहे. देअरफॉर 4x प्लस y ची व्हॅल्यू इथे आहे पहा, 2x इज इक्वल टू 180 डिग्री. and therefore 4x plus 2x 6x is equal to 180 degree. and therefore x is equal to 6 ने डिवाइड करायचा आहे. 6 3 जा 18 आणि वरचा हा 0, म्हणजे तिथे करेक्ट 30 डिग्री आपल्याला इथे आन्सर मिळेल. तर हे 3 मार्काला जरी आलं तरी असं डिटेल मध्ये सोडवता येणं गरजेचं आहे. ओके. तर इथे जी आपण व्हॅल्यू ठेवलेली आहे, तर ही y इज इक्वल टू 2x ठेवलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते कसं आलं तर इथे आपण घेतलेलं आहे. ओके.